बिल्डिंगच्या समोर जमलेली गर्दी, सगळ्यांच्या नजरा एका माणसावर खिळलेल्या. त्या लोकांची भाषा त्या माणसाला कळत नव्हती. तो वाक्य जुळवत जुळवत बोलत होता. त्या माणसाला नेमकं काय झालं असेल हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला. पण त्याच्याशी बोलताना थोडीशी भीती मात्र वाटत होतीच. अंगात सूट बूट घातलेला हा माणूस, रक्ताने माखलेला, लोकांच्या गराड्यात पोलिसांच्या उपस्थितीत बावरलेला, हे दृश्य नवी मुंबईमधलं होतं, सानपाडा भागातलं. रविवारी पहाटे 1:30-2च्या सुमारास हा तरुण स्वीडनचा भारतात एका लग्नासाठी आला होता. पण तो सापडला रक्ताने माखलेल्या, जखमा झालेल्या अवस्थेत. जखमा इतक्या खोल होत्या की त्याला आधार घेऊन सुद्धा उठता येत नव्हतं. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि त्याच्यावर उपचारही सुरू झाले. पण सोमवारी बातमी आली त्याच्या मृत्यूची. त्याच्याशी बोलणाऱ्या स्थानिकांनी संशय व्यक्त केला की त्याच्यावर हल्ला झाला असावा, कुणीतरी त्याचा पाठलाग करत असावं. पण त्याच्या मृत्यूबद्दलचं सत्य समोर आलं पोलीस चौकशीतून, सीसीटीव्ही फुटेजमधून. हा स्वीडनचा तरुण भारतात कसा आला, त्याच्यासोबत नेमकं काय घडलं, कुठलं गुड सुटलं आणि कुठलं बाकी आहे, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. सानपाडाच्या धनश्री अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या काही नागरिकांनी रविवारी मध्यरात्री 1:30 वाजता सानपाडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना फोन केला. फोनवर त्यांनी सांगितलं की आमच्या सोसायटीमध्ये एक परदेशी तरुण आला होता. तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता आणि त्याने बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. हा फोन आल्यानंतर पोलिसांची टीम तिथे पोहोचली आणि तिथे त्यांना दिसलं की 2 बिल्डिंगच्या मध्ये असलेल्या बोळात एक परदेशी नागरिक गुडघ्यावर बसलाय. लोकांचा घोळका त्याच्या आजूबाजूला आहे. काही स्थानिक त्याच्याशी इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तो सांगतोय की मला लागलंय, काफ मसल टेन्स फील होतंय. पण जेव्हा लोकांनी, पोलिसांनी त्याला उचलायचा प्रयत्न केला तेव्हा मात्र तो त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होता. हे सगळं व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा दिसतंय. पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार त्यांनी स्थानिकांकडे चौकशी केल्यावर समजलं की हा परदेशी तरुण आधी साईराज सोसायटीमध्ये शिरला. तिथून त्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. त्यावेळी त्याच्या खांद्याला लागलं आणि रक्त सुद्धा यायला लागलं. पण त्यानंतर तो धनश्री अपार्टमेंटमध्ये गेला. लिफ्टमध्ये जाऊन तो दुसऱ्या मजल्यापर्यंत गेला असावा आणि तिथून त्याने खाली उडी मारली. त्यानंतर लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना फोन लावला. तो ज्या लिफ्टमध्ये गेला होता तिथे रक्ताचा सडा होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्याला वाशीच्या NMMC हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे त्याचे एक्सरे काढण्यात आले, पण त्याच्या जखमा गंभीर असल्यानं त्याला सायनच्या हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं. तिथे त्याच्यावर उपचार सुरू झाले. पण हा परदेशी तरुण कोण आहे, त्याच्यासोबत काय घडलं, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मुळात या तरुणाच्या खिशात कुठलंच ओळखपत्र नव्हतं, ना पैसे होते, ना मोबाईल होता. साहजिकच लोकांना संशय आला की ह्याला लुटलंय. पोलिसांना सुद्धा हाच संशय होता की या तरुणाला लुटण्यात आलं असावं आणि त्याचा पाठलाग सुरू असावा. त्यामुळे त्यांनी सुद्धा याच अँगलने तपास करायला सुरुवात केली. त्यात स्थानिकांना संशय होता की या परदेशी तरुणाला मारहाण झाली असावी. हा बिल्डिंगमध्ये घुसला, बिल्डिंगमधून पडला, याचा अर्थ कोणीतरी त्याचा पाठलाग करत होतं. त्यात या तरुणाच्या खिशात एक चावी सापडली, रूम नंबर 160ची चावी. पण ही चावी कुठल्या हॉटेलची आहे याची मात्र काहीच आयडिया नव्हती. त्यामुळे साहजिकच आव्हान होतं या परदेशी तरुणाची ओळख पटवण्याचं. त्यात हॉस्पिटलमध्ये या परदेशी तरुणाची अवस्था क्रिटिकल होती, त्यामुळे त्याच्याकडूनही फार माहिती मिळणार नव्हती. मग पोलिसांनी सानपाडा सेक्टर 1 मधले सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक करायला सुरुवात केली. त्यातून हा तरुण या भागात कुठून आला हे पोलिसांना समजलं. तो वाशी भागात एका कार्यक्रमाला गेल्याचं सुद्धा सीसीटीव्ही मध्ये दिसत होतं. हा तरुण सापडल्याच्या बातम्या, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि रविवारी संध्याकाळी एक वेगळाच तरुण सानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आला. त्याचं नाव प्रणय शाह. हा परदेशी तरुण जेव्हा जखमी अवस्थेमध्ये होता तेव्हा तो प्रणय हे नाव घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला हे नाव घेता येत नव्हतं. या प्रणय शहाने या तरुणाबद्दलची माहिती पोलिसांना दिली आणि ओळख पटली. या तरुणाचं नाव एल्डे एडवर्ड जॅन. हा स्वीडनची राजधानी स्टॉकहोम इथला. तो स्वीडनवरून 4 तारखेला भारतात आला होता. प्रणय हा त्याचा मित्र. प्रणयच्या लग्नासाठीच तो मुंबईमध्ये आलेला. ॲबॉट हॉटेलमध्ये त्याने चेक इन केलं. त्यानंतर 6 तारखेला तो प्रणयच्या लग्नासाठी वाशीच्याच रघुलीला मॉलमध्ये गेला. इथपर्यंत प्रणयला सगळं माहीत होतं. त्यानंतर पुढे काय घडलं हे पोलीस तपासातून समोर आलं. त्यात हा तपास महत्त्वाचा ठरला, कारण एडवर्डचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला. साहजिकच त्याच्या मृत्यूचं गूढ तयार झालं, पण ते उलगडलं पोलीस तपासामधून. या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एडवर्ड सोबत एक इंडोनेशियन मित्र सुद्धा राहायला आला होता. हे दोघं वाशीच्या ॲबॉट हॉटेलमधून लग्नासाठी एकत्रच निघाले, पण
त्यावेळी एडवर्डने आपल्यासोबत फोन, वॉलेट किंवा कोणतीच कागदपत्र घेतली नव्हती. पोलिसांना तपासात या सगळ्या गोष्टी त्याच्या हॉटेल रूममध्येच सापडल्या. प्रणयच्या लग्नाला गेल्यानंतर एडवर्ड पार्टीमध्ये सहभागी झाला. तिथे त्याने बरीच दारू पिली अशी माहिती पोलिसांना उपस्थित असलेल्या लोकांकडून मिळाली. त्याचा इंडोनेशियाचा मित्र या लग्नामधून आधी बाहेर पडला आणि थेट हॉटेलला गेला. मग त्यानंतर रात्री 12:30च्या सुमारास एडवर्ड लग्नामधून बाहेर पडला. तेव्हा तो दारूच्या नशेत होता असं सांगण्यात येतंय. त्यानंतर त्याला वाशीच्या दिशेनं जायचं होतं, पण रात्रीची वेळ, नशेचा अंमल आणि अनोळखी रस्ते यामुळे तो भरकटला आणि वाशीच्या ऐवजी रेल्वे रूळ क्रॉस करून चांदपाडा सेक्टर 1 मध्ये शिरला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एडवर्ड तिकडे कसा पोहोचला, त्याचा मृत्यू झाला इतपत काय घडलं याचा तपास करताना पोलिसांनी त्या भागातले सगळे सीसीटीव्ही फुटेज चेक केले. तेव्हा त्यांना दिसलं की एडवर्ड नशेत धावत होता, इकडे तिकडे पळत होता, प्रत्येक बिल्डिंगच्या दिशेनं बघत होता, जी कुठली कमी मजल्याची बिल्डिंग आहे त्या चिरण्याचा प्रयत्न करत होता. या सगळ्यात त्याने एका गाडीची काच सुद्धा आपल्या हाताने फोडली अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. या सगळ्यात त्यानं काही बिल्डिंग्समध्ये शिरायचा प्रयत्न केला. सीसीटीव्ही मध्ये दिसलेल्या दृश्यानुसार रात्रीची वेळ असल्यानं सोसायट्यांची गेट्स बंद होती, त्यामुळे त्याने या गेट्सवर चढून ते ओलांडायचा प्रयत्न केला. त्याला तोल सावरता येत नव्हता, त्यामुळे या प्रयत्नात तो अनेकदा पडला. काही ठिकाणी त्याचा हात सुद्धा अडकला. तो जवळपास 4 ते 5 बिल्डिंग्समध्ये शिरला आणि पुन्हा खाली आला. पोलिसांनी अशी माहिती दिली की काही बिल्डिंगच्या सीसीटीव्ही मध्ये जे दिसतंय त्यावरून तो शेवटच्या मजल्यापर्यंत गेला, पण तिथे गच्ची असल्याचं आणि ती बंद असल्याचं त्याला दिसलं. त्यामुळे तो माघारी फिरला. अशात त्याने बिल्डिंगच्या रेलिंगवरून खाली उतरायचा प्रयत्न केला, ज्यातून तो थेट बिल्डिंगच्या डक्टमध्ये पडला आणि त्याला दुखापत झाली. दुसऱ्या बिल्डिंगमध्ये सुद्धा असंच घडलं, जेव्हा तो तिसऱ्या आणि दुसऱ्या मजल्याच्या मधल्या जागेतून खाली पडला. या सगळ्यात त्याच्या अंगाला जखमा झाल्या, अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झालं, गंभीर दुखापत झाली. त्यामुळेच त्याची अवस्था क्रिटिकल झाली. त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं होतं, पण उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी एडवर्डशी संबंधित लोकांची केलेली चौकशी, सीसीटीव्ही फुटेज यावरून हा प्रकार घातपात, पाठलाग, लुटमार किंवा हल्ल्याचा नसून एडवर्डवर असलेला नशेचा अंमल आणि त्यानं घाबरलेल्या अवस्थेत हॉटेल शोधण्याचा, वरच्या मजल्यांवर जाण्याचा केलेला प्रयत्न यातून घडल्याचं स्पष्ट केलंय. एडवर्डच्या मृत्यूचं हे सत्य समोर आलं असलं तरी अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यात या सगळ्या केसमध्ये ज्या स्थानिक लोकांनी पोलिसांना फोन केले त्यांनी असा आरोप केलाय की पोलिसांना ही घटना कळवल्यानंतर बऱ्याच वेळानं पोलीस आले, आम्ही ॲम्ब्युलन्स सुद्धा बोलवली होती, पण ॲम्ब्युलन्स यायला सुद्धा उशीर झाला. रात्री 3 वाजता एडवर्डला हॉस्पिटलला नेलं, पण सकाळी 10 वाजता त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्यामुळं हा अपघाती नाही तर बेजबाबदारपणामुळे झालेला मृत्यू आहे असा स्थानिकांचा आरोप आहे. तर पोलिसांनी अशी माहिती दिली की या घटनेबद्दल समजताच पोलिसांची टीम तातडीने घटनास्थळी पोहोचली. वरिष्ठ अधिकारी सुद्धा गेले आणि एडवर्डला तातडीनं उपचार सुद्धा मिळाले. जर 2 तास उशीर झाला असताच तर स्थानिक लोकांनीच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं असतं, पण पोलीस पोहोचले आणि त्यांनीच एडवर्डला हॉस्पिटलला नेलं. कुठलाही उशीर झाला नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी स्वीडिश दूतावासाशी संपर्क साधून एडवर्डच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी या मृत्यूचं सत्य समोर आणलं असलं तरी स्थानिक लोकांच्या डोळ्यांसमोर ते दृश्य कायम आहे. लोकांची गर्दी आणि गर्दीच्या मध्यात बसलेला रक्ताळलेला परदेशी तरुण आणि काही तासांनी आलेली त्याच तरुणाच्या मृत्यूची बातमी.